पहिला उपक्रम मी हे राबवला होता. मी पुण्यात पहिला होता फ्री इलेक्ट्रिसिटी ड्राईव्ह हे केलं होतं साहेब. त्यासाठी आणि मी माझ्या स्वखर्चाने हे केलं. मी फंड्स जनरेट नाही केलं साहेब. ते खड्ड्यामुळे त्यांचा ॲक्सिडेंट होतो. ते हे कन्सेप्ट यूज करा, कारण एखादा तुम्ही पॉटहोल फिल करा ना, कोणाचं तरी आयुष्य तुम्ही वाचू शकता. जर तुम्ही एखादा खड्डा बुजवला कुठं, तर कोणाचा वेट न करता, तर तुम्ही कोणाचं तरी आयुष्य वाचू शकता. तर आपण कुठंतरी मराठी शाळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे जर प्रोग्राम आणू शकलो 5वी ते 10वी पर्यंत, तर लोकांना ते इंटरेस्ट येईल, ते स्टुडंट्सला इंटरेस्ट येईल तिकडं शाळेमध्ये जायला. गुनाह से पहले सोचना सीखो, जिंदगी को समझना सीखो, गलती इंसान से होती है पर इंसानियत से संभलना सीखो. टेक्नॉलॉजीने आपल्याला लोकांचे हृदय जोडले पाहिजे, ना की जाती धर्मानी आपण तोडायला नाही पाहिजे. धर्म नंतर पहिला माणुसकी. आमच्या समाजात हेच शिकवलं आहे की तुमच्या भाऊ बहिणाच्या अगोदर किंवा रिलेटिव्सच्या अगोदर पहिला हक्क तुमच्या आजूबाजूवाल्यांचा आहे. जात धर्म हे आम्ही बघत नाही, आणि ह्याच्या मागं पण आम्ही बसवलेत सर, कधी जात धर्म बघितला नाही. सर संविधान समजलं असेल तर तुला समजलं. जय जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराया. या आयुष्यामध्ये आपल्यासाठीच नाही पण लोकांसाठी पण जगायला पाहिजे. सडकों से दिल तक रास्ते बनाते हैं हम, यूसुफ फाउंडेशन के साथ जिंदगियां बनाते हैं हम.